आदित्य बाबा, आदित्य बाबा. अरे पारूस टिफिन सर्व्हिस मध्ये तर नसतील ना गेले. तोच ऍड्रेस आहे ना नक्की? हो. हा. आदित्य बाबा लवकर गेले तू. काय झालं? अहिल्या मॅडम मी ताबडतोब बोलवलंय, खूप अर्जंट आहे, पटकन चला तू. सावित्री आता मी आता नाही येऊ शकत. अगं मला डब्यांची डिलिव्हरी देणं खूप गरजेचं आहे. सॉरी, मला पहिले ही डिलिव्हरी देऊ दे. मी येतो. आदित्य बाबा ऐकून तर घ्या. मॅडम. सावित्री, काय ग एकटीच आलीस? आदित्य कुठे आहे? तू ऐकलं नव्हतंस का नीट वहिनींनी काय सांगितलं? आदित्यला सोबत घेऊन यायचं होतं तुला, आला नाही तू? नाही म्हणजे वहिनींनी बोलवलं तरी नाही आला? बाप. सावित्री, आदित्य कुठे आहे? मी त्याला घेऊन ये असं म्हणाले होते ना. अहिल्या मॅडम, आदित्य बाबा डिलिव्हरी देण्यासाठी गेलेत. ती डिलिव्हरी पोहोचवणं महत्वाचं होतं म्हणून गेलेत ते. माझा शब्द डावलून गेला. बघितलं मॅडम, मी हेच सांगतोय. त्याला घरापेक्षा ऑफिसच्या जबाबदारीपेक्षा हे डिलिव्हरीचं काम महत्वाचं वाटतंय. त्याचं ऑफिसच्या कामामध्ये अजिबात लक्ष नाहीये, हे आता सिद्ध झालंय ना. ठीक आहे, आदित्यला त्याचं हे प्रोजेक्टचं काम महत्वाचं वाटत नाहीये ना, मग त्याला कामाच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं ना. तुम्ही एक काम करा, उद्याच्या उद्या सकाळी पहिला त्याला एक मेमो द्या.